काळे, पांडुरंगराव पवार, बाळासाहेब खिलारी, गणपतराव फुलोडे, सुप्रियाताई लेंडे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, तसंच अनेक माझ्या सुंदर परिसरातील आणि पंचक्रोशीतील जमलेले सर्वच विविध राजकीय पक्षाचे सर्व आजी माजी पदाधिकारी, माझ्या गावचे जमलेले बोरी बुद्रुकचे सगळे प्रतिष्ठित ग्रामस्थ, विशेषतः त्यामध्ये रंजना नाना जाधव, प्रकाश शेठ जाधव, ॲडव्होकेट संजय टेंबे, अमोल शेठ कोरडे, सौभाग्यवती पुष्पाताई कोरडे, वनिताताई डेरे, दिनेश जाधव, युवराजजी कोरडे, समस्त माझ्या बोरी बुद्रुकचा सगळे सहकारी, शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, तरुण मित्रांनो, आज विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आणि माझे सगळे सहकारी जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आलेलो आहे. थोडासा उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळं सगळ्या राज्यातच अनेक ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. जिल्हा पुणे येथे कृषी धोरण 2020 अंतर्गत नवीन 33/11 केव्ही उपकेंद्राचा भूमिपूजनाचा कार्यक्रम केलेला आहे. सुरुवात सगळ्यांच्या साक्षीनं हे भूमिपूजन झालं असं जाहीर करतो. हे वेगवेगळ्या योजना राज्य सरकार अनेक वर्ष तुमच्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मिळालेली आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी असतील, मी असेल किंवा माझे इतर सहकारी असतील, आम्ही सगळेजण मिळून शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा कसा आपल्याला सर्वांगीण विकास करता येईल, माझ्या बळीराजाचे, माझ्या शेतकऱ्यांचे, माझ्या बेरोजगारांचे प्रश्न कसे आपल्याला सोडवता येतील, कायदा सुव्यवस्था राज्याची कशी चांगली ठेवता येईल, याकरता जे जे काही करता येणं शक्य आहे ते करण्याच्या करता आम्ही सतत प्रयत्नशील असतो. आज आपण हे काय नवीन जे काही 33/11 केव्ही उपकेंद्र उभं करतोय, त्यामध्ये साधारण ह्याची किंमत 9,86,72,701 रुपये. कंत्राटदार पण नेमला गेलेला आहे. अहिल्यानगर, पूर्वीचा आपला अहमदनगर, तिथला तो कंत्राटदार आहे. आणि बोरी या गावाला सध्या विद्युत पुरवठा शिरोली म्हणून आपलं 33/11 केव्ही आहे, त्या उपकेंद्रात होतो. परंतु सदरचं उपकेंद्र अतिबारीक झाल्यामुळं माझ्या बोरी बुद्रुक आणि इथल्या आजूबाजूच्या ज्या वाड्या वस्त्या आहेत तिथं विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो. अशा प्रकारच्या तक्रारी अनेक ग्रामस्थांनी, लोकप्रतिनिधी या नात्याने आम्हा लोकांच्यावर केल्या. आम्ही त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना सूचना केल्या. शेवटी एवढा मोठा ऊर्जा विभागाचा कारभार चालवायचा म्हटलं तर साधी सोपी गोष्ट नसते. आणि मग त्यामध्ये एक आम्ही धोरण आणलेलं होतं, कृषी धोरण. त्या धोरणाच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने माझ्या बोरी गावच्या, बोरी बुद्रुकच्या 33 केव्ही सबस्टेशनला मंजुरी दिली आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. आज त्याचं भूमिपूजन आपण केलंय. यामुळं या गावामध्ये आणि परिसरातल्या सगळ्या माझ्या शेतकरी बांधवांना, छोटे मोठे उद्योजकांना, घरगुती लोकांना विद्युत पुरवठा सोडण्याला मदत होणार आहे. शेजारील गाव बोरी खुर्द येथील देखील विद्युत पुरवठा सुरळीत होणार आहे. ह्याच्यातून 11 केव्ही 6 विद्युत वाहिन्या कार्यान्वित होणार आहे. आणि मी आपल्या सगळ्या माझ्या लोकांना सांगतो की बोरी बुद्रुक मधील कोरडेमळा, माळवाडी, साईनगर गावठाण, शिंदेमळा आणि बोरी खुर्द येथील गावठाण आणि इतर अनेक आजूबाजूच्या ज्या वाड्या वस्त्या आहेत तिथं विद्युत पुरवठा सुरळीत होण्याच्या करता मदत होणार आहे.
या शिरोली उपकेंद्रातला अधिभार कमी होणार आहे हे आपलं झाल्यानंतर आणि त्याच्यामुळे औरंगपूर, निमगाव, सावा आणि शिरोली सुलतानपूर या गावांना देखील विद्युत पुरवठा नियमित दाबाने होण्याच्या करता मदत होणार आहे आणि म्हणून या सगळ्याचा मार्ग निघावा त्याकरता 10 कोटी रुपयाचा आम्ही खर्च करायचं ठरवलेलं आहे। त्याला निधीची कमतरता होणार नाही। राज्याचा अर्थमंत्री यांना त्यांनी मी ग्वाही देतो, कॉन्ट्रॅक्टरला कुठल्याही परिस्थितीमध्ये वेळेमध्ये काम पूर्ण झालं पाहिजे। जे आता मी साईट बघितली, भूमिपूजन केलं, ती साईट चांगली आहे, त्याच्यामुळे तिथं कुठली काही अडचण नाही। त्याकरता वेळेत ते काम पूर्ण करून माझ्या ह्या सगळ्या नागरिकांना, माझ्या शेतकऱ्यांना, माझ्या बळीराजाला यामधून त्यांचं नियमित दाबाने वीज पुरवठा होण्याच्या करता तातडीनं व्हावी अशा प्रकारची मी या सभेच्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो। मित्रांनो, हे जसं आहे तसंच याला जोडून अजून एक आपण कार्यक्रम घेतला आणि तो म्हणजे शेत जमिनीचा मोजणीचा। त्यामध्ये देखील इथल्या शेत जमिनी प्रकल्पातील क-पत्रक वाटप माझं भाषण झाल्यानंतर माझी संबंधितांना सूचना आहे की त्यांची नावं आणि त्यांना सांगून ठेवा, म्हणजे पटकन नाव ते सगळे येऊन आपलं क-पत्रक त्या बाबतीतलं घेऊन जातील। माझ्या जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक या प्रगतिशील गाव, हे गाव प्रगतिशील आहे, त्याला एक चांगल्या पद्धतीनं कष्टाळू समाज इथं मोठ्या प्रमाणावर राहतो, चांगला व्यवसाय करतो आणि ह्या गावामध्ये क-पत्रक वाटपाचं एक महत्वाचा टप्पा आम्ही पूर्ण करायचं ठरवलेलं आहे। त्याच्यामध्ये शेत जमिनीची मोजणी ही अत्यंत गरजेची आहे आणि ही मूलभूत प्रक्रिया आहे, त्यावर शेतकऱ्यांचे हक्क या निश्चित होतात। भविष्यातील सर्व आमच्या शासकीय ज्या योजना असतात तो लाभ आम्हाला द्यायला सोपं जातं, आमच्या अधिकाऱ्यांना द्यायला सोपं जातं, बँकेतील व्यवहार तुम्हाला सुरळीत करायला जातं, पीक विमा असेल किंवा कर्ज आदी सारख्या मजबूत आधार त्याच्यातनं तयार होतो। माझ्या सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी मोजणी आम्ही यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे आणि आज पासून या गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मालकीचे क-पत्रक अधिकृतपणे वितरित करण्याचा देखील एक महत्वाचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे। ही प्रक्रिया अतिशय पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या अचूक रीतीने करण्यात आलेली आहे। आपल्या लोकांना माहिती असेल की पूर्वी ब्रिटिशांच्या काळामध्ये त्या मोजण्या झालेल्या आहेत, त्यावेळेचे दगड आज पण आपण थोडंसं खोदाई केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात, परंतु मधी नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते, त्यामध्ये मोजणीच्या करता काही मशीन्स घ्यायच्याबद्दल पालकमंत्री या नात्याने माझ्या पुढे आला, मी ताबडतोब त्याला मान्यता दिली आणि त्याकरता वेळ पण लागत नाही। पूर्वी माणसं ती मोजणी करायची तेव्हा बऱ्याचदा लोकांना वाटायचं की काहीतरी 19-20 झाले का काय, पण ह्या नवीन प्रक्रियेचा वापर केल्यानंतर आमचे महसूल विभाग जो महत्वाचा आहे, त्या विभागाचे अधिकारी असतील, आमचे कर्मचारी असतील, आमचे तलाठी असतील, मंडल अधिकारी असतील, ग्रामसेवक किंवा आमचे स्थानिक लोकप्रतिनिधी, या सगळ्यांनी हे काम आमच्या बोरी परिसरात होण्याच्या करता प्रचंड मेहनत घेतली। हे कष्टामुळे मेहनतीमुळे काम झालंय। त्याच्यामुळं आज क-पत्रकाचं वाटप करत असताना ज्यांनी माझ्या बोरी बुद्रुक मध्ये ह्या जमिनीच्या मोजणीच्या करता योगदान दिलं, सहकार्य केलं, अंग झोकून काम केलं, त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। शेतकरी हा आमचा सरकारचा केंद्रस्थानी आहे। आम्ही कृषी क्षेत्राच्या बळकटीसाठी नेहमीच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री, महसूल मंत्री, आमची सगळी टीम ही कटिबद्ध असते। शेतकऱ्यांना त्यांचा हक्क आपण राखला पाहिजे, त्यांना तांत्रिक मदत आपण केली पाहिजे, अर्थसहाय्य त्यांना केलं पाहिजे, योग्य बाजारपेठ जलसिंचनावर त्यांना उपलब्ध झाली पाहिजे, तिथं असणारं जलसिंचन
त्यावर देखील आमचा सरकारचा भर असतो। वेगवेगळे आज निवेदन पण मला तिकडेही दिली, इथंही काही माझ्या सहकाऱ्यांनी दिली। मी ज्या पुणे जिल्हा शिक्षण संस्था पूर्वी रामकृष्ण मोरे अध्यक्ष होते, काही काळ अशोक मोहोळ अध्यक्ष होते, जवळपास 1 लाख विद्यार्थी विद्यार्थिनी शिकतात। स्वर्गीय बाबूराव घोलपांनी काढलेली पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आज मी त्याचा अध्यक्ष आहे। त्याही शाळेच्या बद्दल काही निवेदन मला सहकारी मित्रांनी दिलेली मी जरूर त्याच्यामध्ये लक्ष घालीन। माझ्या ऑफिसचे लोक पण मी आणले, चौबे आणि विकास पाटील, त्यांनाही मी सूचना करेल की आता माझ्या या पंचक्रोशीतील सहकारी मित्रांच्या निवेदनाच्या बद्दल जे निवेदन जिल्हाधिकाऱ्याशी संबंधित आहे ते काही 1-2 मी त्यांच्याकडे दिलेली आहेत, परंतु राहिले असतील त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याशी संबंधित काही निवेदन आहेत, काही माझ्या डीपीसीशी संबंधित आहे, पूल करा, साकव करा, इतर काही गोष्टी करा, त्याबद्दल पण जुन्नरकरांनो, बोरीकरांनो काळजी करू नका। त्याच्यामध्ये कसा मार्ग काढायचा ते मी आणि माझे सगळे सहकारी ठरतील। त्या आजच्या क पत्रकामुळे आपल्या जमिनीवरचा हक्क अधिक ठोस होईल आणि मुलांना शैक्षणिक कर्ज किंवा शेती विकासासाठी काही बँकेकडनं कर्ज घ्यायचं असेल किंवा काही गावात वादविवाद असतात, ते वादविवाद मिटवण्यासाठी देखील हे जे आम्ही पत्रक आज तुम्हाला देतोय ते जमिनीच्या कागदपत्राची अचूकतेमुळे भविष्यातील अनेक अडचणी हे तुमच्या टाळता येणार आहेत। ही फार मोठी तुम्हाला मदत होणार आहे। भविष्यात सुद्धा आपण सर्व एकत्र येऊन आपल्या गावच्या सर्वांगीण विकासाच्या करता पुढे जाऊया। पायाभूत सुविधा, जे काही सिंचन प्रकल्प, रस्ते, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रात देखील शासन म्हणून आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत। आपण सर्वांनीच सहकार्य केलं, संयम दाखवला, विश्वास दाखवला, म्हणूनच आजचा एक ऐतिहासिक दिवस आपल्याला घडवता आलेला आहे। माझ्या शेतकरी बांधवांना की मिळालेल्या क पत्रकाचा उपयोग तुम्ही करा। कोणत्याही फसवणुकीपासून तुम्ही सावध राहा। कुठली शंका असल्यास आमच्या महसूल खात्याच्या अधिकाऱ्याशी किंवा सहकार्याशी थेट संपर्क तुम्ही साधावा, ही सूचना मी जिल्हाधिकाऱ्याच्या साक्षीने करतोय। कारण महसूल खात्याचा प्रमुख हा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असतो आणि त्यांच्या हाताखाली प्रांत, मामलेदार हे सगळे तलाठी आणि बाकीचे सगळे अधिकारी कर्मचारी काम करत असतात। ह्या पण गोष्टीची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी। एकंदरीतच आपल्या जिल्ह्यातल्या संस्था चांगल्या चालवण्याच्या करता मी असेल, दिलीप वळसे पाटील साहेब असतील, बाकीचे माझे सगळे सहकारी असतील, आम्ही प्रयत्नशील आहोत। आज तुमचे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपण उत्तम चालवलेली आहे। 75 कोटी रुपयाचा नफा झालेला आहे। शेतकऱ्यांना 0% व्याजाने पीक कर्ज देण्याच्या करता आम्ही 11 ते 12 कोटी रुपये हा भार आपल्या पीडीसीसी बँकेने उचललेला आहे। संजय काळे बाकीचे सगळे सहकारी इथं आहेत। त्याच्यामुळं पुणे जिल्हा दूध संघाचा पण दर आत्ताच काही मला सहकारी भेटले दूध सोसायटीचे 33 रुपये दर मिळतोय। हे सरकार तुमचं आहे, तुम्ही शेतकरी आहे, मी शेतकरी आहे। त्याच्यावर शेतकरी ज्या वेळेस अडचणीत येतो त्या वेळेस हे सरकार तुमच्यासाठी धावून जा। आता येतानाही गाडीत मी डुडी कलेक्टर आणि दिलीप वळसे बोलत होतो की सध्या पावसाचं आता सुरुवात 7 जूनला मृग नक्षत्र निघेल, मान्सून द्वीपला पोहोचलेला आहे, अंदमान लक्षद्वीप त्या भागात। आता लवकरच तो केरळमध्ये पोहोचेल आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीवर येईल। पण ह्या आताच्या उन्हाळी पिकांना चांगलं झालं, पण काही पिकांचं नुकसान झालं। कांदा पीक, जिथं आंब्याच्या बागा असतील तिथं आंब्याचं नुकसान झालंय, इतर काही आमचं नुकसान झालंय। त्यामध्ये जे काही इतर पंचनामे पण करायला जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय। मुख्यमंत्र्यांनी पण कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी वादळी पाऊस पडतोय, विजा कडाडताय,
बऱ्याचशा ठिकाणी विजा पडून काही जीवितहानी झालेली आहे, काही मनुष्य झालेली आहे। अशा पद्धतीनं संदर्भ घडू नये, त्याच्या संदर्भामध्ये काय नवीन टेक्नॉलॉजी आणता येईल याही प्रकारे आम्ही सूचना दिलेल्या आहेत। आपत्ती व्यवस्थापन आणि मदत पुनर्वसन हे दोन्ही विभाग आमचे त्याच्यामध्ये लक्ष देऊन आहोत। आम्ही पण सतत त्यामध्ये लक्ष देतोय। या गोष्टीची नोंद देखील आपण सर्व सहकारी घ्यावी। जवळपास 1/4/2024 ते 31/3/2025 या कालावधीमध्ये आमच्याकडे कामाच्या बद्दल 42,757 प्रकरणं जिल्ह्यातनी आली आणि आम्ही 1/4/24 पासून 33,677 प्रकरणं निकाली काढली। 6,049 शिल्लक आहेत। मोजणी प्रकरणाचा निपटारा 78% आम्ही केलेला आहे। राहिलेला आहे 22% काळामध्ये करण्याचा आमचा आणि आमच्या महसूल विभागाचा प्रयत्न त्या ठिकाणी राहील। मी जिल्ह्याचं सांगितलं, माझ्या जुन्नर तालुक्याचं बोलायचं झालं तर जवळपास आम्ही 3,972 प्रकरणापैकी 3,390 प्रकरणं निकाली काढली। फक्त 582 शिल्लक आहेत, ती लवकर काढू निकाली। आता जिल्ह्याचं 78% झालंय, पण आमच्या जुन्नरचं 85% मोजणीचं काम पूर्ण झालं। त्याबद्दल जुन्नरकरांच्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देखील देतो। एकंदरीतच या पद्धतीनं आम्ही ई मोजणी वर्जन, स्वामित्व योजना, आकाशा प्रकल्प, भूप्रणाम केंद्र या अशा वेगवेगळ्या गोष्टी करून ऑनलाईनचा वापर करून या सुविधा माझ्या शेतकऱ्याला देण्याच्या करता आम्ही सगळे महायुती या नात्याने तुमच्या बरोबर आहोत। अशा प्रकारचा विश्वास मी सर्व सहकाऱ्यांना देतो। इतरही कुठली अडचण असेल तर ती अडचण दूर करण्याच्या करता तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने, एक तुमच्या सहकारी या नात्याने मी केव्हाही आठवड्याला आपल्या पुण्यामध्ये असतो। मला जरा आता बीडची पण जबाबदारी दिलेली असल्यामुळे मला बीडला पण महिन्यातनं एकदा जावं लागतं। शेवटी जी जबाबदारी आपल्याला दिली जाते ती योग्य पद्धतीने पाडली जाते, पाडली गेली पाहिजे। लोकांना न्याय मिळाला पाहिजे, तो लोकांचा हक्क आहे, तो लोकांचा अधिकार आहे। तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय। आपल्याला त्या रस्त्याने जायचंय। आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेला रस्ता असेल किंवा शाहू फुले आंबेडकरांनी दाखवलेला रस्ता असेल, या रस्त्यानेच या राज्यातल्या जनतेला पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय। आणि शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही सतत आम्ही मनामध्ये ठेवून पावलं उचलत असतो। ही पण जाणीव आपण सगळ्यांनी ठेवावी। मला पुढे पण ओतूरला महत्त्वाचा कार्यक्रम आहे। कलेक्टरांना पण पुण्याला काही महत्त्वाची कामं आहेत। अजूनही हवामान खात्याने सांगितलंय उद्या आणि परवा कदाचित आपल्या परिसरामध्ये जास्तीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर आपण सगळ्यांनी काळजी घ्या, त्यामध्ये कुठेही आपण मागे राहू नका। मी यावेळेस आपल्या जिल्ह्याला तिन्ही लोक महत्त्वाचे आणलेत। मी पालकमंत्री म्हणून बरेच वर्ष तुमचं काम करतो। की दिलीप वळसे पाटील आम्ही सगळ्यांनी अनुभवलंय, त्या जिल्ह्याचा कलेक्टर, त्या जिल्ह्याचा एसपी, जिल्हा पोलीस प्रमुख आणि त्या जिल्ह्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी, हे तिघ लोक आणि पालकमंत्री पण चांगला असावा लागतो। ही चौघ लोक व्यवस्थित असेल तर सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळतो। जातीवाद होत नाही, जातीभेद होत नाही, त्याच्यामध्ये कुणावर अन्याय होत नाही। आणि मी आत्ताच डुडी म्हणून कलेक्टरांना जानेवारीमध्ये आणलंय, गिल म्हणून आपले एसपी यांना 2-3 दिवसापूर्वी आणलंय, सीओ गजानन पाटील त्यांना मला वाटतं 1-2 महिने झाले असेल ते आणलंय। त्याच्यामुळं हे सगळे अधिकारी चांगले आहेत। तुम्ही प्रत्येक गोष्ट आम्हालाच सांगितली पाहिजे असं नाही, त्या विभागाची कामं त्या अधिकाऱ्यांना सांगा। मी जिल्हाधिकाऱ्याच्या समोर सांगतोय
त्यांनी कामं नाही केली, सार्वजनिक योग्य पद्धतीची असतील आणि त्यांनी टाळाटाळ केली तर मला सांगा, न मी बघतो. पण मला बघण्याची वेळच येणार नाही, कारण त्यांचं मी सातारा कलेक्टर म्हणून काम बघितलं. आणि मग मी एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना विनंती केली की मला जितेंद्र डुडी अधिकारी पाहिजे, आणि तो घेतला. गिल अधिकारी मागच खरं तर आमच्या मुख्यमंत्र्यांनी बदली केली होती, पण मध्ये थोडस अडचण झाली होती म्हणून त्यांना तिथं ते आता घेतलं. आणि गजानन पाटील ते आता IAS ऑफिसर झाले म्हणून त्यांना तिथं जिल्हाधिकारी म्हणून घेतलेलं आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांना आणि सीओला आपल्या जिल्ह्यातल्या आम्ही आपल्या पुणे जिल्ह्याचा पर्यटन आराखडाच आम्ही तयार केला आणि त्याकरता देखील आपण पावलं उचललेली. त्याच्यात काही निधी मी CSR मधनं आणतोय, काही निधी आम्ही DPC मधनं देतोय, काही पर्यटन विभागाकडनं आणतोय. आताच मी दिलीपराव डुडी बोलत होतो, त्याची आता लवकर टेंडर फ्लोट करायची डुडी या महिन्यात. त्याच्यातून रोजगार इथं तर खूप पर्यटनाला चालना द्यायला जागा आहे. आपलं युगपुरी छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ शिवनेरी किल्ला आहे, आपलं त्या ठिकाणी लेण्याद्री आहे, आपलं ओझर आहे. आणि त्याच्यामुळं या सगळ्याच्या संदर्भामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण नाहीये. 5 कुकडीची धरण आहे आणि त्याच्यामुळं इतकं काही निसर्ग सौंदर्य इथं आहे. त्या सगळ्याचा फायदा भीमाशंकर सारखं जवळच आपलं तीर्थक्षेत्र आहे, त्याचं पण मोठं काम घेतले. दिलीपराव सतत माझ्या मागे असतात की दादा अजित पवार हे झालं पाहिजे. परवाच आपण आढावा बैठक घेतली डुडी. सिंहगड किल्ल्याचं काम आपण हातामध्ये घेतलंय. वडू तुळापूरला स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं तिथं काम आपण हातामध्ये घेतलंय. अशी बरीच कामं आपली चाललेली आहेत. आता आम्ही पाणंद रस्ते मोकळे आणि खुले करण्याची मोहीम जवळपास आपल्या जिल्ह्यातले 725 किलोमीटर अंतराचे रस्ते आपण खुले केलेले आहेत. आता मोजणी फी आपण घेत नाही, एकदम पारदर्शकपणे आपण त्या बाबतीतली काम करतो, कारण ती गरज आहे. पाणंद रस्ते आपल्याला शेतीवाडी करण्याच्या करता, वाडी वस्तीवर जाण्याच्या करता, गावोगावी जाण्याच्या करता उपयोगी पडतायत. अशा खूप काही गोष्टी आपण करायचं ठरवलेलं आहे आणि सुरुवात पण आपण केलेली आहे. ही पण बाब मला तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये आणून द्यायची होती. आणि त्याच्यामुळे हे कार्यक्रमाचं भूमिपूजनाचं निमित्त आहे. त्या निमित्तानं आम्हा लोकांना येता येतं, आमचं काय चाललंय ते तुम्हाला सांगता येतं. तुमचे काही प्रश्न असतील, अडचणी असतील तर निवेदनाद्वारे तुमच्या सरपंच असतील, इतर प्रमुख कार्यकर्ते असतील, आमच्या राजकीय वेगवेगळ्या पक्षाचे लोक असतील, नेते असतील, ते देतात. आणि आम्हालाही कळतं की इथं अजून लक्ष देण्याची गरज आहे. प्रक्रिया आहे ही कायम चालणारी आहे आणि त्याचा अतिशय आमच्या बरोबर आहे. त्यामुळं आपण काळजी करू नका अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. याच करता मी आपल्या परिसरामध्ये आलो. थोडंसं पावसाळी वातावरण होतं म्हणून आतमध्ये सभा घेतली. सगळ्यांनाच बसता आलं नाही, जरा गैरसोय झाली, काहींना बाहेर उभं राहावं लागलं. त्याबद्दल त्यांनी नाराज होऊ नये. सततच एकमेकाच्या अडीअडचणी सोडवायच्यात आणि आपल्या शेतकऱ्याच्या मध्ये कशी आर्थिक सुबत्ता येईल त्याकरता कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचा वापर आपण करतोय. त्याकरता देखील आता 1, 2, 3 जूनला आपल्या इथे हॅकॅथॉन आपण पुण्यामध्ये भरवतोय. त्याचा फायदा माझ्या पुणे जिल्ह्याच्या 13च्या 13 तालुक्याला होणार आहे. त्याच्यामध्ये मी स्वतः आहे, जिल्हाधिकाऱ्यांना मी पुढाकार त्याच्यात घ्यायला लावलाय. कृषी खात्याची सगळी टीम, कृषी मंत्र्याला त्याच्यात इन्व्हॉल्व केलंय. मुख्यमंत्र्यांना पण बोलवलंय 3 तारखेला. उपमुख्यमंत्री एकनाथरावांना पण बोलवलंय 1 तारखेला उद्घाटनाला.
आणि मुख्यमंत्र्यांच्या बरोबर देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान अतिशय चांगली व्यक्ती आहे. अनेक वर्ष मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. तिथला कृषीचा विकास दर वाढवण्याच्या करता फार, त्यामुळं त्याही गोष्टी आपल्याला देशात काय चाललंय त्यांच्याकडनं आम्ही घर आपल्या राज्यामध्ये मंजूर करून घेतलेली 20 लाख घर. ज्याला बेघर आहे त्यांना पंतप्रधान मोदी साहेबांच्या नावाची जी योजना आहे, पंतप्रधान आवास योजना, मोदी साहेबांचं पण या सगळीकडे लक्ष आहे. उद्याच आम्हाला आजच रात्री मी आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिघही दिल्लीला चाललोय. का तर उद्या दिवसभर एनडीएची जेवढे देशामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत एनडीएचे घटक पक्षाचे, त्या सगळ्यांना दिवसभर कॉन्फरन्सला बोलवलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही ज्यावेळेस फिरत असतो, जे आमच्या स्तरावरचे प्रश्न असतात ते आम्ही सोडवतो. जे मंत्रिमंडळाच्या स्तरावरचे असतात ते आठवड्याला आमची बैठक असते, त्यावेळेस तिथं आम्ही चर्चा करून त्याच्यातनं मार्ग काढतो. देवेंद्र फडणवीस तिथं मदत आपल्याला करतात. आणि जे देश पातळीवर ते आता उद्या आम्ही काही पंतप्रधानांच्या समोर राज्याच्या वतीनं मांडणारे करणारे, या प्रकारे आपण सगळेजण पुढे चाललेलो आहे. याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवावी. त्यामध्ये पुढे लवकरच आता सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे, स्थानिक स्वराज्य संस्था घ्या. खूप दिवस अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, कोण मंत्री झाले, कोण खासदार झाले, कोण आमदार झाले. अरे त्यांच्याकरता राबणाऱ्या कार्यकर्त्याला कुठेही नगरपंचायत मिळाला, नगर परिषद नगरपालिकेत सदस्य होईना, जिल्हा परिषद तालुका पंचायत सभापती उपसभापती कुठलंच काही नाही. आता सुप्रीम कोर्टाने सांगितले सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये निवडणुका होतील. नीट विचार करा, कोण माणसं कामाची आहेत, कोण माणसं बिनकामाची, कोण सारखी पलट्या मारणारी आहेत, आणि त्या पद्धतीने विचार करून तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून जे काही तुम्हाला योग्य वाटेल निवडून देण्याचं काम करा. आता सांगणार नाही, परत सभेला आल्यावर कुणाला निवडून द्यायचं तेव्हा सांगेल. पण तो आता आव्हान करतो. त्याच्यात तुम्हालाही महिलांनाही आता 29 मध्ये महिलांची 1/3 आमदारकीला वाढणार आहे, 1/3 संख्यात लोकसभेला वाढणार आहे. महिलांचा सहभाग आपण स्थानिक स्वराज्य संस्थेत करून घेतला. खूप दिवस आपली इच्छा होती की देश पातळीवर पण आणि राज्याच्या पण महत्वाच्या पातळीवर त्यांचा सहभाग असला पाहिजे. आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला नाराज करायचं नाही. लाडक्या बहिणींच्या मुळे आम्ही मोठ्या संख्येने राज्यामध्ये निवडून आलेलो आहे. काही ठिकाणी अपवाद आहे, परंतु मोठ्या संख्येने इतर ठिकाणी आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे. हे आम्हाला मान्यच करावं लागेल. त्यामुळे लाडक्या बहिणींना पण सांगतो, काही झालं तर तुमचे महिना जे काही पैसे आम्ही तुम्हाला देतोय ते तुम्हाला मिळणार. तो तुमचा हक्क आहे, तो तुमचा अधिकार आहे. तुमच्या अकाउंटला डीबीटी म्हणून ते पैसे तिथं मिळत राहतील. काही आमचे विरोधक म्हणतात आता निवडणूक झाली आता हे बंद करतील. आम्ही बंद करणारी माणसं नाही, आम्ही चालू करणारी माणसं आहेत. म्हणजे काय, काम चालू करणारी, चालू माणसं नाही, काम चांगली करणारी माणसं आहेत. या प्रकारे आपण एकमेकाला सहकार्य करू. तुमच्या विजेचे पण त्याचाही आपण विचार करा. त्या प्रकारे अजून कुठं काही प्रश्न असतील तर तोही सोडवण्याचं काम आम्ही करू. आणि समाजातल्या मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, बहुजन समाज, इतर मागासवर्गीय समाज, सगळ्या भटका समाज, सगळ्याला कसं आपल्याला न्याय देता येईल ह्याच पद्धतीचं काम आमच्या सर्वांच्याकडनं महायुती सरकारकडनं होईल. याबद्दल तुम्हाला विश्वास देतो. मोठ्या संख्येने इथं आलात. सरपंचांनी आणि आपल्या अनेक मान्यवरांनी आम्हा सगळ्यांचं स्वागत केलं, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. आणि 33 केवीचा कॉन्ट्रॅक्टर आहे का इथं, अधिकारी आहेत का, किती दिवसात पूर्ण करणार, किती दिवसात पूर्ण करणार? 6 महिन्यात नाही केलं तर बघ, काम दर्जेदार झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे. लवकरात लवकर पूर्ण कर.
ते म्हणतोय 6 महिन्यात, तर देऊ आपण त्याला मुदत 6 महिन्याची. पण त्याला इथं काम करताना कुठल्या अटी टाकू नका. तुम्ही म्हणाल कसली अट? वाळू माझ्याकडनं घ्यायची, खडी याच्याकडनं घ्यायची, सिमेंट त्याच्याकडनं घ्यायचं, गज त्याच्याकडनं आणायचे, खोदाई मला द्यायची. असलं काही करू नका बाबांनो. त्याला त्याचं काम करू द्या, त्याला योग्य वाटेल. काम चांगलं आहे, चाललंय का नाही एवढं बघा, की पाणी नीट मारतोय का, काम नीट करतोय का, व्यवस्थितपणे सगळं चालू आहे. टेक्निकल बाबी तर तुम्हीच बघायचं, त्याच्यात तुम्ही हलगर्जीपणा करू नका. या पद्धतीनं आपण करू एवढाच विश्वास देतो. आणि पुन्हा एकदा आपण आज लग्नाची मोठी तीथ आहे, त्याच्यावर तुम्हालाही लग्न कार्याला जायचंय, मलाही जायचंय. त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. या ठिकाणी